आप्पे रेसिपी, त्यासाठी घेतले आहे 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ, 1 कप हरभऱ्याची डाळ, 1 कप मुगाची डाळ, अर्धा कप मसूर डाळ, 1 कप पोहे, 1 टीस्पून मेथी दाणे। हे सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता यामध्ये पाणी टाकून एक 6 ते 7 तासांसाठी भिजू द्यायचे आहे आणि नंतर ते मिक्सरमधून बारीक करायचे आहे। हे आता भिजत ठेवलेले आहे। 6 hours later. हे आता 6 ते 7 तास भिजू दिले होते। हे मिक्सरमध्ये दळून घेऊ। रवा टेक्स्चरमध्ये दळायचे आहे। रवा दळून घ्यायचे आहे, म्हणजे आप्पे कुरकुरीत लागतील आणि आतून सॉफ्ट असतील। आता हे सर्व बॅटर कुकरमध्ये काढून घेते। हे जे पाणी उरलेले आहे हे आपल्याला वापरून टाकायचे आहे याच्यासाठीच, याच्याने फर्मेंट होण्यात मदत होते। आता आपल्याला हे एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे फ्लफी होईपर्यंत मिक्स करायचे आहे। याच्याने जाळीदार आप्पे तयार होतील। याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे। आता याला झाकणाला रिंग आणि शिट्टी तशीच ठेवणार आहे आणि झाकण लावून पॅक करून देणार आहे। The next day. आज आहे दुसरा दिवस। पीठ बघू शकतात किती छान फुगून आलेले आहे। पिठाला किती छान जाळी आली आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 2 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून साखर, हे सर्व यात मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले। यामध्ये मिरचीची पेस्ट, कोथिंबीर टाकू शकतात किंवा असे पण काढू शकतात। फक्त मिठाचे मिक्स व्हेजिटेबल टाकू शकतात। आता याचे आप्पे तयार करून घेऊ। यामध्येच पाव टीस्पून हिंग मिक्स करून घ्यायचे। यामध्ये 2 टेबलस्पून मिरची, कोथिंबीर आणि अद्रक याची मी बारीक पेस्ट करून घेतली आहे, ती टाकली। आता हे मिक्स करून घेऊ। आप्पे पत्राला गरम झाले की तेल लावून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित लागले की आप्पे चिकटत नाही, व्यवस्थित सुटतात। आता यामध्ये बॅटर टाकून घेऊ। तेल टाकून घेऊ। यावर झाकण ठेवू। आता चेक करून घेऊ। आप्पे छान तयार झालेले आहे। एक कप ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ।
यामध्ये 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे. थंडी असल्यामुळे सर्व भाजीपाला अगदी ताजा येतोय. त्यामध्ये 2 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून मीठ, 1 कप दही, पाव कप पाणी, 1 पाव टीस्पून काळे मीठ. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. पुन्हा पाव कप पाणी, परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. चटणी छान बारीक झालेली आहे. आता याला तडका देऊ. तडक्यासाठी 2 टेबलस्पून तेल, यामध्ये 1 टीस्पून जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव टीस्पून हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने. हे चटणीत मिक्स करून घ्यायचे आहे. आप्पे आता सर्व करण्यासाठी तयार आहेत. चटणीसोबत मस्त असे सर्व करा आणि एन्जॉय करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.